लाडकी बहीण योजना या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक स्वागत आहे. राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेची ई-KYC आता सुरळीतपणे चालू झाली आहे. ई-KYC कशी करावी आणि काय प्रोसेस असणार आहे, सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही ध्यानपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला हे पूर्ण माहिती समजणार आहे आणि तुमचे हप्ते हे सुरळीतपणे चालू राहणार आहेत. त्यामुळे तुम्हाला एकच काम करायचे आहे, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि सर्व लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची विनंती आहे, आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. अशाच नवनवीन योजनांची माहिती आपण घेऊन येत असतो. तर लाडक्या बहिणींनो, जर तुमचे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्याचे हप्ते तुम्हाला आलेले नाहीत आणि तुम्हाला जर ते हप्ते मिळवायचे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काय समस्या आहेत ते मला अवश्य कळवा, म्हणजे मी तुमची 100% मदत करेन. आणि तुमचा तालुका, तुमचा जिल्हा ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे मी तुमची 100% मदत करणार आहे आणि तुमचे हप्ते 100% मी परत चालू करून देणार आहे. तर आता KYCबद्दल आपण बोलणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा बोलत आहे. तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचे, ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग इन वेबसाईट ओपन करून घ्यायची. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे असा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला असा इंटरफरन्स मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे ब्लिंक करते वेळेस तुम्हाला दिसेल. त्याच्यावर क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आता व्हिडिओ इथून तुम्ही ध्यानपूर्वक बघा, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती कळेल. तर ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे हे तुम्हाला दिसत आहे. तर ओके, लाभार्थी आधार क्रमांक तुम्हाला इथे ज्या महिलेला बरोबर लाभ भेटत आहे फक्त त्याच महिलेचा आपण इथे आधार क्रमांक टाकून व्यवस्थितपणे बघून एक पण आकडा चुकू द्यायचा नाही, तो व्यवस्थित आधार क्रमांक आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड व्यवस्थित तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचा आहे. जसाचा तसा कॅप्चा कोड टाकल्यानंतर आता सर्वात प्रथम मी एकदा आधार क्रमांक टाकून घेतो. माझा आधार क्रमांक टाकून घेत आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे बोलत आहे कॅप्चा कोड टाकायला. कॅप्चा कोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या म्हणत आहे. तर त्यामुळे तुम्हाला इथे काय करायचे, मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल. OTP जर येत नसेल आणि याला OTP यायला खूप वेळ लागत आहे. वेबसाईटवर अन्य महिला महाराष्ट्रातील पण KYC करण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे आणि या वेबसाईटवर त्या व्हिजिट करत असल्यामुळे या वेबसाईटवरचे सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे तुम्हाला थोडासा विलंब करावा लागेल, थोडीशी वाट बघावी लागेल OTP येण्यासाठी. OTP सक्सेसफुली आल्यानंतर तुम्ही तिथे OTP टाकल्यानंतर तुमची KYC ही 100% सक्सेसफुली होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या जे समस्या आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. समस्या जशा की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाले आहेत ते पण मला कळवा आणि तुमचा तालुका, तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यामुळे काय होईल, मला वेबसाईटवर सर्च करून तुमचे कशामुळे तुमचे हप्ते रुकले ते मला सांगता येतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.